होता कारण आय थिंक 10 तारीखला दिवे घाटापासून आपली यात्रा जाणार आहेत. 10 जुलैला 11 जुलैला तिथून जाणार आहेत. तर आज सकाळीच आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा आम्ही नियोजन केला होता. इनफॅक्ट मागच्या वर्षी तर सिच्युएशन आणखीन जास्त डिफिकल्ट होती ॲज कम्पेअर टू दिस इयर. यावर्षी तर तरीसुद्धा बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर मागच्या वर्षीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बॅरिकेडिंग व्यवस्थित केले होते. जे लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित केली होती. आम्ही आमचे पथक लावले होते घाटावर, कारण बरेचसे असे लोक येतात, वारकरी येतात जे घाटावर बसून खाली यात्रा पाहतात. तर तसा होऊ नये त्यासाठी आम्ही मागच्या वर्षी व्यवस्था केली होती. तर ह्या सर्व व्यवस्था आम्ही यावर्षीसुद्धा करणार आहेत. आता पाऊस चालू आहे, पावसामध्ये आपल्याला सर्व गोष्टी डिफिकल्ट होत्या, पण चांगली गोष्टी जे सुदैवाने आहे की जेव्हा यात्रा चालू होतील तेव्हापासून ईश्वरची कृपाने पाऊस नसणार आहेत आणि मला असं वाटतं आहे की सुरळीत पद्धतीने त्या ठिकाणी सर्व नियोजन नॅशनल हायवेद्वारे केले जातील. कारण त्याने मागच्या वर्षी जास्त डिफिकल्ट सिच्युएशन असताना केला होता. तर यावर्षीसुद्धा ते व्यवस्थित त्याने त्याची टीम लावलेली आहे, त्याने चांगलं नियोजन केलेलं आहे आणि जेव्हा यात्रा त्या भागापासून निघेल तेव्हा कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या वारकऱ्यांना येणार नाही हे आम्ही एन्शुअर करून घेऊ.